परकुमा देवी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर बा परकुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर बा परकुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरे जय राम कृष्ण 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 हरे जय राम जय जय विनवितो तुम्हारा लागोनिया पाया विनवितो तुम्हारा पाया विनवितो तुम्हारा लागोनिया पाया विनवितो तुम्हारा हरे काळी बोला मुखी नाम सरकाळी बोला मुखी नाम सरकाळी बोला मुखी नाम लागोन्या पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हारा लागोन्या पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हारा हरे काळी बोला मुखी नाम सरकाळी बोला मुखी नाम सरकाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेरा विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेरा विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेरा विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेरा हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू हरे गोविंद गोपाळ कृष्ण विष्णू हरे गोविंद गोपाळ हरे गोविंद गोपाळ कृष्ण विष्णु हरे गोविंद गोपाळ हा प्रांजळ वैकुंठेचा मार्ग हा प्रांजळ वैकुंठेचा मार्ग हा प्रांजळ वैकुंठेचा सकळाचे ते आहे अधिकार सकळाची येथे आहे अधिकार सकळाचे ते आहे अधिकार सकळाची येथे आहे अधिकार योगे उद्धार हरिच्या नामे कलियुगी उद्धार हरिच्या नामे कलियुगी उद्धार हरिच्या नामे विठ्ठला विठ्ठला म्हणावे रोवेरा विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेरा विठ्ठला विठ्ठला म्हणावे रोवेरा विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेरा हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही तुकामने नामापाशी चारी मुक्ती नामापाशी चारी तुकामने नामापाशी चारी मुक्ती तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती टाळी बसलेले सर्वांनी टाळी वाजवा. वा पकवान लागोनिया पाया
लागोनिया पाया विनवी तो तुम्हाला लागोनिया पाया लागोनिया पाया लागोनिया पाया विनवी तो तुम्हाला लागोनिया पाया लागोनिया पाया लागोनिया पाया विनवी तो तुम्हाला लागोनिया पाया लागोनिया पाया लागोनिया पाया लागोनिया पाया विनवी तो तुम्हाला लागोनिया पाया करे टाळे बोला मुखी नाम 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 विठ्ठल 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 म्हणा वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल करटाळे बोला मुखी नाम करटाळे बोला मुखी नाम करटाळे बोला मुखी नाम करटाळे बोला मुखी नाम विठ्ठल 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 बापा विठ्ठल 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 चुक सोहळा स्वर्गी नाही हा चुक सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही सुख सोहळा टाळी 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 सोहळा
सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला माळा वेळुवेळा विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 हा विठ्ठल विठ्ठल चला विठ्ठल विठ्ठल सर्वांनी हाताने टाळी वाजवून नामजप सर्वांनी भजन करा. लागोन्या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख चोळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरे गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख चोळा स्वर्गी नाही. सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरिनामे किंवा हरीच्या नामे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा,
हा सुख सोळा स्वर्गी नाही तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती आईशे बहुत ग्रंथी बोलिले विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही जयाचा जनी जन्म नामात झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती पांडुरंगा करो अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची माझा आवाज क्लिअर करा थोडा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपाय नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागीचे मोकू झालो लागी झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा अहो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न
लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरण सेवे लागले भक्त तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरण लागोन्या पाया विनवितो तुम्हाला करे टाळे बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा चुक सोळा स्वर्गे नाही कैवल्य तेज श्री भगवान पंढरीस परमात्मा माऊली संत श्रेष्ठ ज्ञानोबा आहे आदी करून सर्व सिद्ध पुरुषांना साष्टांग प्रणिपात करून कीर्तन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार समस्त भजनी मंडळ समस्त मंडळी राजमुद्रा ग्रुप बऱ्हाटे वस्ती सावडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून भजनी मंडळाच्या माध्यमातून भगवान श्री हनुमानजी मारुतरायाच्या जन्मोत्सवाच्या पर्वकाळाच्या निमित्ताने ग्रंथाला ज्ञानेश्वरी पारायण तसा 5 दिवसही नामयज्ञ या ठिकाणी आपण संपन्न करत आहात प्रेरणास्थान हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय शिवाजी महाराज सारखं परभणी आणि ज्यांचं कुशल मार्गदर्शनानं हा नामयज्ञ सुरू आहे आमचे ज्येष्ठ गुरु बंधू वारकरी संप्रदायातलं भूषण हरिभक्तीपरायण गुलाबजी महाराज भराटे परिसरातील सर्व भजनी मंडळ त्याचबरोबर सावतामाळी सावण सर्व्हिस सावडी आदरणीय केशवजी जाधव यांच्या कुशल साऊंड सिस्टीम ज्यांची मृदंगाची सेवा आज आपल्याला आकस्मिक आणि भराटे बाबांच्या सहकार्यातून मिळाली नामवंत महाराष्ट्रातील मृदंगवादक हरिभक्तीपरायण मारुतीरायाची पौर्णिमा आजही आणि कीर्तन वाजवायला सुद्धा मारुती रायाच आहेत पूजनीय मारुती महाराज पुरी आणि खरंच आज आमची हाऊस पुरी झाली कारण आज सावडेकरांची आणि या वस्तीवरती आमच्या खूप महाराज मोटरसायकलीवर आले खरं तर खूप मोठ्या मोठ्या महाराजांची कीर्तनं वाजवलेली आहेत आणि माझ्यासारख्या छोट्याशा कीर्तनकाराच्या साथीला महाराज उपलब्ध आहेत सुंदर अशा प्रकारचे यूट्यूब चॅनलवाले आहेत गावातले भजनी मंडळ आहेत हरिभक्तपरायण पर्वत महाराज काळे बाबा आहेत सगळी मंडळी आहेत सर्वांच्या ठिकाणी विनम्र भावानं अभिवादन करतो टाकळी गावचे आदरणीय गुळवे काका आहेत तर सोनोने बापू आहेत सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या चरणी विनम्र भावानं अभिवादन करतो कीर्तन शिवेकडे वळतो विठाल हनुमान जयंतीच्या पर्वकाळाच्या निमित्तानं सप्ताह आयोजित केलेला आहे भगवान शंकराचा अवतार आहे मारुतराय आणि चैत्र महिन्यातल्या आणि पौर्णिमेला मारुतरायांचा जन्म झालेला आहे आज पहाटे आपण जन्मोत्सव केला असेल याच पर्व काळावरती हा नामयज्ञ सुरू आहे सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून संप्रदायाचा दंडक आहे की पहिल्या दिवसाच्या कीर्तनाने भगवंताच्या स्वरूपाचं किंवा त्या कीर्तनकारानं नामचिंतनाचं महत्त्व विषद करावं अभंग 5 चरणाचा या अभंगात श्री तुकोबाराय कलियुगात जन्माला आलेल्या सर्व इतकिंचित मनुष्य प्राणी मात्रांना विनंती करत आहेत वास्तविक तुकोबारायांनी आम्हाला विनंती करावी मग आम्ही परमार्थाला लागावं एवढा आमचा मोठीपणा नाही परंतु तुकोबाराय तुमच्या आमच्या पायाला लागतात की बाबा रे लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळे बोला मुखी नाम कर म्हणजे हात हातानं टाळे वाजवा आणि मुखानं मुखी नाम घ्या महाराज देवाला 1000 नाव आहेत त्यातलं नेमकं कोणतं नाव घ्यायचं महाराज म्हणतात विठ्ठल घ्या ते किती वेळा घ्या वेळोवेळा घ्या विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा का घ्या तर पुण्याच्या राशी एकत्र करून स्वर्गपदाला इंद्रपदाला जाता येईल पण मृत्यू लोकामध्ये मनुष्य जन्म मिळण्याकरता परम भाग्य पाहिजे भजन म्हणण्याचा अधिकार स्वर्गाला नाही भक्ती करण्याचा अधिकार स्वर्गादी इंद्रादिकांना नाही हा चुक चोळा स्वर्गे नाही म्हणून इथं विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा महाराज विठ्ठलच म्हटलं तर चालेल का विष्णू सहस्त्र नावामध्ये भगवंताचे 1000 नावं सांगितलेत महाराज म्हणतात तुम्ही कृष्ण म्हणा विष्णू म्हणा हरे म्हणा गोविंद म्हणा मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा वैकुंठाला जाण्याचा प्रामाणिक मार्ग आहे महाराज एक शंका आहे कुणी कुणी म्हणावं गरिबांनी श्रीमंतांनी पामरानं
मुमुक्षानं मुक्तानं कोणी म्हणावं, वरच्या आळीच्या लोकांनी म्हणावं का खालच्या आळीच्या वस्तीवल्या का गावातल्या, श्रेष्ठानं का कनिष्ठानं, सर्वांनी म्हणावं. सकळाशी येते आहे अधिकार, नामाचा धारक होण्याची पात्रता सर्वांना. सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये भगवत नामचिंतनानं तुमचा आमचा उद्धार होऊ शकतो. कलियुगी उद्धार हरीच्या. महाराज आम्ही घेऊ आणि सर्वजण घेऊ, पण नेमकं नामापाशी आहे काय? तुकोबाराय पण सांगतात 4 मुक्ती आहेत. तुका म्हणे नामापाशी 4 मुक्ती, समीपता सलोकता स्वरूपता सायोजता. 4 मुक्त्या भगवत नामचिंतनाच्या जवळ आहेत आणि तुम्ही सर्वांनी घ्या, कोणतंही घ्या. पण तुम्हाला विनंती करतो महाराज, तुम्ही विनंती करताय ठीक आहे, हातानं टाळे मुखानं नाम हेही ठीक आहे, विष्णू सहस्त्रनामामध्ये 1000 नाव आहेत ते कोणतंही घ्या हेही ठीक आहे, वैकुंठाला जाण्याचा मार्ग प्रामाणिक आहे हेही ठीक आहे, आणि कलियुगातल्या उद्धाराचं मोठं माध्यम आहे नामचिंतन हेही ठीक आहे, नामाच्या जवळ 4 मुक्तीत हेही ठीक आहे. पण ही सगळी गोष्ट वृत्तांत तुम्ही मनाचं सांगताय का कुठं ऐकल्यानं सांगताय? तुकोबारा म्हणतात नाही, हे ग्रंथ सांगतायत, पुराण सांगतात, वेद सांगतात, शास्त्र सांगतात. ऐशी बहुता ग्रंथी बोलिले, वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाचे काढिला, विठोबाची चरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. म्हणून तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा अशी तुकोबाराय तुम्हाला आम्हाला विनंती करतात. अभंगाचा सरळ गोषवारा. विठ्ठल थोडासा आवाज द्या आणि मला विको करून रिटर्न द्या, थोडासा मोठा आवाज करा. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराया वारकरी संप्रदायातली वैराग्य मूर्ती, ज्ञानोबाराय हे ज्ञानमूर्ती, नाथराय हे शांत ब्रह्ममूर्ती आहेत, तर भक्त शिरोमणी नामदेव महाराज आहेत, हा प्रेममूर्ती म्हणतात. आणि संत शिरोमणी म्हटलं की सावता महाराजांकडे बोट जातं. म्हणून तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबारायांचं संपूर्ण आयुष्य 41 वर्षे 1 महिना आणि 17 दिवसाचं आहे. तुकोबारायांचं आयुष्य 41 वर्षे 1 महिना 17 दिवस. 20 वर्षापर्यंत वयाच्या तुमच्या आमच्यासारखा प्रपंच तुकोबारायांनी केला. पण असं काय जीवनामध्ये घडलं की परमार्थिक क्रांती तुकोबारायांच्या राहिलेल्या 21 वर्षामध्ये घडली? ऐका. 20 वर्षाच्या वयापर्यंत तुकोबारायांच्या घरची परमार्थिक परंपरा पिढ्यानपिढ्याची होती. माझ्या वडिलांची मिराशेगा देवा पिढ्यानपिढ्याची घरची सावकारकी महाजनकी आहे. पण त्या काळात त्या भागात दुष्काळ पडला, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान. तुकोबारायांचं चरित्र पहा. गुरेढोरे मरू लागली, झाडाचा पाला वाळून गेला, अन्न पाणी मनुष्य प्राण्याला मिळना, पक्षी मरू लागले पाण्या वाचून. आणि तुकोबारायांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले. तुकोबाराय म्हणतात नेमका मनुष्य जन्माला येणं आणि मरणं ह्यातच त्याचं ऐक्य आहे का? कोणाच्या सत्तेनं पाऊस पडतो, कोणाच्या सत्तेनं दुष्काळ पडतो, कोणाच्या अधिकारातून जीव जन्माला येतो. आणि तो जर जीव जन्माला घालतो आणि अन्न चाऱ्या वाचून जर तडपुडून मारत असेल तर जन्माला का घालत असावा? कोणाच्या सत्तेनं ह्या वृक्षाची पाने हलतात, कोणाच्या सत्तेनं शरीर चालतं, कोणाच्या सत्तेनं विश्वाचा चालनमालन करता कोण आहे का? या प्रश्नाची उत्तर शोधण्याकरता देहो गावाच्या बाहेर उत्तरेला 3 डोंगर आहेत, भंडारा, भामचंद्र, गोराड्या. आणि त्यातल्या भामचंद्र गोराड्या डोंगराच्या कडाकापाऱ्यात 15 दिवस अन्न पाण्या वाचून तुकोबाराय फिरतायत. आणि ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याकरता दिसल त्याला भेटायचे किंवा आणि भेटेल त्याला विचारायचे. जो वृक्ष असतील, पशु असतील, प्राणी असतील, जित्राप असतील, गुरढोर असतील, त्यांना बोलायचे. काय म्हणायचे? मला ह्या प्रश्नांची उत्तरं सांगणारा कोण भेटेल का? कोण्या गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोण्या गावी कोण्या गावी आहे
गा विठ्ठल जरी ठाऊका चला तुमा कोणा, जरी ठाऊका चला तुमा कोणा, लागतचे पाया येतो कापून ते, लागतचे पाया येतो कापून ते. जरी असेल जरी असेल ठाण लागतचे पाय येतो पंधरा दिवसानंतर डोंगराच्या कड्या कोपाऱ्यामध्ये अन्न पाण्या वाचून विश्वाच्या जनतेला भेटण्याकरता निघाले आणि 15 दिवसानंतर आत्मसाक्षात्कार झाला. आणि तिथं तुकोबरायांचे गुरु परंपरेतले अभंग पहा. प्रत्यक्ष भगवान परमात्मा सत्यगुरुरायाच्या रूपानं मला भेटले आणि अनुग्रह देतात. सत्यगुरुराई कृपा मज केली परी नाही घडली, सेवा काही सापडली नाही, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाणते भोजना मागते. पावशेर तूप सद्गुरूंनी मागितलं आणि भोजनाला मागितलं. तूपच का आणि पावशेरच का? तूप हे दुधाचं मंथन केल्यानंतर सार आहे आणि पावशेर हा 1 लिटराचा 1/4 भाग आहे. म्हणून अंतकरण चतुष्ट आहे, मन बुद्धी चित्त अहंकार. सद्गुरूंनी मला माझ्यातला अहंकार सोडून, हे 4 गोष्टी सोडून, अहंकार सोडून तुझे अंतकरण चतुष्ट मला दे हे मागितले. आणि सद्गुरूंना नाव विचारलं. मी ते मालिका सांगितली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले कोण माले, बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. म्हणून वारकरी संप्रदायाचा उघड मंत्र आहे रामकृष्ण हरी. पहा ज्ञानोबरायांच्या जीवनातला मंत्र पहा. रामकृष्ण हरी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. सर्व साधू संतांनी कलियुगामध्ये एकाच मंत्राचा आणि स्वीकार केलेला आहे, अंगीकार केलेला आहे. रामकृष्ण हरी ज्ञानोबराय म्हणतात. ज्ञानदेव गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. सगळे अभंग पहा. म्हणून तुकोबाराने तो मंत्र जपला. आता घरी आले. मी तिथनं पुढचं चरित्र सांगत नाही, पण घरच्यांनी 15 दिवस जिजाऊ आईसाहेब कान्होबाराया शोधायचे. तुकाराम महाराज भेटले नाहीत आणि 15 दिवसानंतर भेटले. जीव भांड्यात पडला. आम्ही तुम्हाला 15 दिवस शोधत होतो, घरची तुम्हाला काळजी आहे का नाही? आणि त्यांना काय माहिती, आता तुकोबाराय त्यांच्या घरापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. तुकोबाराय आता जगा अनुरणिया तो कडा तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. अनुरणिया तो कडा, अनुरणया ठोकळा तुका आकाशाये बडा, तुका आकाशाये बडा, तुका आकाशाये बडा. अणुरेणू एवढे लहान, आकाश एवढे व्यापक. ते तुकोबारायांचं जीवन घरच्यांना माहीत नाही, पण तुकोबारायांना सद्गुरूंचा कृपा प्रसाद प्रत्यक्ष भगवान परमात्म्यानं येऊन रामकृष्ण हऱ्या नाम जप दिल्यामुळे तुकोबारायांनी प्रत्यक्ष ईश्वराची अनुभूती समाजाला यावी म्हणून कलियुगामध्ये, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग 4 युगामध्ये, कलियुग भयान आहे. कली तर पापाचीच मूर्ती, पण पापाची मूर्ती असताना सुद्धा कलीत एक फायदा आहे. नाम खडग घेऊ हाती. आणि मग देवाचा आलेली अनुभूती, ज्ञान मार्ग देवाला प्राप्त करण्याचा एक भक्तीचा मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, उपासना मार्ग आहे, नाम मार्ग आहे.
सर्व असणाऱ्या भक्तीच्या मार्गातली सोपी देवप्राप्तीचा मार्ग नामचिंतन आहे. देवाला प्राप्त करण्याकरता तुम्ही नामचिंतन करा म्हणून समाजात तुकोबराय सांगू लागले. प्रत्यक्ष देवाला पाठीत घ्यावं आणि समाजामध्ये फिरून सांगावं. शेंद्री हेंद्री दैवते घेण्यापेक्षा या देवाला तुम्ही आपलंच करा. देव घ्या को देव घ्या को देव घ्या को देव घ्या हरिओम. गायता घर कुसोनी गायता घर कुसोनी देव न लगे देव न देव न लगे देव न लगे आयता समाजातले लोक सांगायचे देव न लगे. कारण त्या काळामध्ये अस्पृश्यता, त्या काळामध्ये शेंद्री हेंद्री देवत्याचे पेव सुटलेलं. आणि तुकोबराय बोलतात तो का म्हणे कैचे आंधळे हे जन विसरून गेले खऱ्या देवा. मग तुकोबराय सांगत होते अरे बाबा तुम्ही ह्या देवाची भक्ती करा ज्या देवाचा ब्रह्मरस मी सेवन केला. सेवितो आहारच वाटेतो अनेका या रे होऊ नका सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. समाज काय ऐकायला तयार नाही. मग तुकोबराय जरा रागून बोलतात किती सांगू तरी नाही कते भटकीचे. मग पुढे पुढे चिंदळीचे. तुकोबरायांच्या लक्षात आलं बहुतेक समाजाला आता दुसरी एकच भाषा राहिली सांगायची ती म्हणजे कलियुगामध्ये ज्ञान मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग या सगळ्या वाटातनं बाजूला करून नाम मार्ग आपलाचा करा. आणि तो नाम मार्ग आपलाचा करा तरी समाज ऐकत नाही. बाबा रे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले आयचा. मी सोपी वाट काढली स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. हा राजमार्ग तुकोबरायांनी समोर आणला. आणि मग तुकोबराय समाजाला म्हणतात बाबा आयुष्य वाया घालवू नका. पुन्हा मनुष्य जन्म मिळणार नाही. शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म चुकाली या वर्म फेरा. वर्म काय आहे? नामचिंतन गावं आणि आपण मुक्त व्हावं. ही गोष्ट तुकोबराय आता शेवटच्या वेळेस विनंती करून सांगायला लागले. आणि ती विनंती अक्षरशः तुमच्या आमच्या पायाला तुकोबराय लागतात आणि विनंती करतात लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो लागोनिया पाया विनवितो
विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल मना वेळोवेळा लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखी नाम कर टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळू वेळा हरि ओम विठ्ठल विठ्ठल मना वेळू वेळा हे विठ्ठला विठ्ठला मना वेळोवेळा विठ्ठला विठ्ठला मना लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळे बोला भुके नाम आवाज रे थंडा कर म्हणजे हात आहे का नाही करकटावरी ठेवनिया कर म्हणजे हातानं टाळे वाजवा आणि मुखानं नाम घ्या ही गोष्ट श्री तुकोबाराय विनंती करून तुम्हाला आम्हाला सांगतात लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळे बोला मुखे नाम कर म्हणजे हात सांगू का सगळ्या साधू संतांनी आणि अभंग रचना करत असताना पायाचं वाचेचं डोळ्याचं महत्व सांगत असताना आधी हातच पुढं आलेला आहे करच आलेला आहे बघा तुम्ही जव हे सकळ सिद्ध आहे पहिला हात शब्द आहे हात चाला वया मग पाय हा त्यामुळे हात फार मानवी उद्धाराचं मोठं साधन आहे बरं का या हात एक हात नाही दोन्ही हात समोर आलं तर टाळी तयार होते हा तव तो आपले सोयीत पाय तीर्थयात्रे आदरणीय हरिभक्त परायण भराटे बाबा तीर्थयात्रा काढतात आणि त्यामुळे ते हे आणि तीर्थयात्रेचं महत्त्व आणि त्यांना माझ्यापेक्षा जास्त ज्ञात आहे परंतु तिथं हात शब्द आहे तुम्ही काकड्याच्यातला शब्द पहा दिले इंद्रिय हात बाज मला हात शब्द पाहिजे टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरी पंढरीची वाटही चालावी पंढरीची वाटही चालावी पंढरीची पंढरीचे वाटही चालावी पंढरीचे पंढरीचे वाटही चालावी पंढरीचे पंढरी वाटही चालावी म्हणून सांगू का वारीमध्ये चालत असताना देवाच्या मंदिराकडे जात असताना हरी कीर्तन ऐकत असताना टाळी वाजवायची ही मर्यादा आहे हाताने बसल्या बसल्या टाळी वाजवावी एक सांगू का समाजात प्रकाश टाकताना मला एक जाणवलेली गोष्ट सांगतो स्त्रियांच्या मानानं पुरुषांचं मृत्यूचं अटॅकचं प्रमाण जास्त आहे याचं मुख्य कारण पुरुषांच्या मानानं स्त्रियांना हाताची कामं जास्त आहेत शरीराच्या 72,000 नाड्यातल्या 72 नाड्या आहेत मुख्य वाहिन्या आणि त्यातलं जर एखादी वाहिनी जर अडथळा निर्माण झाला तर शोल्डरला आणि मुंगे येतात डॉक्टर एक्सरे एम आर आय करतात मग म्हणतात ही स्प्रिंग तेवढी तुम्ही दाबत बसा किंवा बॉल दाबत बसा याला ॲकोपॅक्चरिंग म्हणतात त्यांच्या भाषेत आणि ॲकोपॅक्चरिंग केलं की हे थांबतं ब्लड सर्क्युलर नॉर्मल करायचं असेल तर हाताला प्रेस दिला पाहिजे आणि हाताला प्रेस कशाने येतो तर टाळ्यांना आणि पुरुषांना हाताचं काम कमी आणि स्त्रियांना हाताचं जास्त भांडी घासताना त्याला हाताला प्रेस आहे धुणं धुताना हाताला प्रेस देते भाकरी करताना हाताला प्रेस देते त्यातच तिचं घरचं भांडण झालेलं असावं मग तर धापाच देते एवढं तिला हाताला प्रेस आणि म्हणून त्याला अटॅक येतात आणि पुरुषांना हाताची कामं कमी झाली शेतातली कामं कमी झाली त्यामुळं सर्क्युलर होत नाही म्हणून बसल्या बसल्या हाताने तरी टाळी वाजवा
हातानं टाळी वाजवल्यानंतर शरीरही तंदुरुस्त राहते आणि देवाची भक्ती सुद्धा होते. सांगू का, जेवढ्या हातावर म्हणीत तेवढ्या इतक्या म्हणी कुठं नाहीत. हातच्या कंकणाला आरसा काशाला इथंच थांबतो. ऐका, आपले हात जगन्नाथ आहेत. शास्त्राने सुभाषितकारानं हातामध्ये 3 देवता ठेवलेले आहेत. हाताच्या अग्रभागाला लक्ष्मी, लक्ष्मीच्या मार्ग धावणाऱ्यांनी लक्ष्मी हित आहे हाताच्या वर. सरस्वती विद्येची देवता आहे विद्यार्थ्यांनी, आणि सुभाषितकारांनी विद्यार्थी करतात सरस्वती माता हित आहे आपल्या हातात. आणि वारकऱ्यांकरता गोविंद हाताच्या हित आहे. सुभाषितकार सांगतात, कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूल्ये तू गोविंदम प्रभाते, कर दर्शनम. हात घ्यायचा आणि सकाळ सकाळशी हात घेऊन असा श्लोक म्हणावा आणि चेहऱ्यावर हात फिरवावा. 3ही देवता आपल्याला कृपा करतात, आशीर्वाद देतात, लक्ष्मी, सरस्वती आणि गोविंद. पण आम्ही तसं करतच नाही. सकाळी उठल्या उठल्या उशीच्या खालची पुडीच घेतोय आणि त्यामुळं हे काय लक्षात येत नाही, 3ही देवता कधी कृपा करणार. आपल्या हातात आहे, याच हाताने टाळी वाजवून आपण जगन्नाथाला जोडू शकतो. वा, जगन्नाथ भगवान परमात्म्याला आपलंसं करू शकतो. पण हाताने टाळी वाजवली तर महाराजांनी प्रमाण दिले, टाळी वाजवावी. म्हणून तुकोबारा सांगतात, करे टाळी 84 लक्ष योनी 4 खाणी 3 गुणामध्ये, पशु पाश्वादिक प्राण्यांमध्ये मनुष्यालाच हात आहेत, बाकीच्या प्राण्याला हात नाहीत. हात नाहीत. डार्विन नावाचं माकड पुढच्या 2 पायाचा उपयोग हातासारखा करतं, पण ते हात नाहीत. हात फक्त माणसाला आहेत, इतर प्राण्याला नाही. म्हणून हातानं आपल्याला कशाला भगवंताने हात दिले? टाळी वाजवण्याकरता. करे टाळी बोला, हातानं टाळी वाजवावी आणि बोलायचं मुखी नाम, मुखानं नाम बोलावं. महाराज नाम आम्ही बोलू, पण नामाचा फायदा काय? नामाचा फायदा आहे किती पुण्य, पुण्याची गणना हो न करी. ऐका, नामचिंतन हा भक्तीचा राजमार्ग आहे. सर्वात सोपा आहे, सर्वात मंगलदायी आहे. सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे सर्वात सोपं आहे. तो का म्हणे सोपे आहे सर्वात. सत्यात सत्य, खऱ्यात खरं, सत्यचात खरे नाम विठो, असं नामचिंतन आहे. ते आपण नामचिंतन केलं पाहिजे. सांगू का, पंथ म्हणजे मार्ग, अर्थात भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा मार्ग. भारतामध्ये अनेक संप्रदाय आहेत, पण वारकरी संप्रदायाचा राजमार्ग आहे तो भक्तीचा मार्ग सोपा सांगितला आहे. इतर पंथामध्ये भक्तीचे मार्ग वेगवेगळे सांगितलेले आहेत. काही पंथात म्हणतात तुम्ही आम्हाला भक्ती द्या, आम्ही तुम्हाला मुक्ती देऊ. इतकं सोपं आहे का? पण तरी सांगतो, कोणताही पंथ परिपूर्ण अवस्थेला जाण्याकरता 5 तत्व त्या पंथाकडे पाहिजेत. अशा प्रकारची 5 तत्व पूर्ण केलेला हा वारकरी पंथ असल्यामुळे वारकरी पंथाच्या आणि मार्गाने आपण जे संत मुनी गेले, साधू संत गेले, त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. वारकरी पंथाचे 5 तत्व. पहिलं तत्व, पंथाचा देव पाहिला पाहिजे. वारकरी पंथाचा देव आहे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा. वारकरी पंथाचा देव आहे आणि भगवान शंभू महादेव. ऐका, आदिशक्ती भगवान सूर्यनारायण, गणपती बाप्पा, हे भगवान पांडुरंग परमात्मा वारकरी पंथाचा देव आहे. तो कसा आहे? तो हा देवांचाही देव, काय कळी काळाचा भेव, बलिया माझा पंढरीराव, असा तो देव आहे. बरं का, तो देव तसा आहे. बर ठीक आहे, पंथाचा देव केला. पंथाचा देव, पंथाचे संत, पंथाचे ग्रंथ, पंथाची तीर्थक्षेत्र, पंथाची साधना बघावी लागेल. वारकरी पंथाचा देव आहे पांडुरंग परमात्मा. वारकरी पंथाचे संत आहेत ज्ञानोबाराय, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, भक्त शिरोमणी नामदेव महाराज, संत शिरोमणी सावता महाराज. पंथाचे संत आहेत, पंथाचे ग्रंथ आहेत. गीता, भागवत, हरिपाठ, चांगदेव 65, श्रीमद भागवत, आहे का नाही, हे पंथाचे ग्रंथ आहेत. गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, चिंतन, अखंड चिंतन.
गोविंद चिंतन विठोबाचे मुळे कन्या पुत्र होती जे सात्विक मुळे कन्या पुत्र होती जे सात्विक मुळी कन्या पुत्र होती जे सात्विक मुळी कन्या पुत्र होती जे सात्विक वारकरी पंथाचे ग्रंथ गीता भागवत ज्ञानेश्वरी हरिपाठ पंथाचे ग्रंथ पंथाची तीर्थक्षेत्र पंढरपूर आळंदी देहू पैठण हे पंथाची तीर्थक्षेत्र आहे हा सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडला म्हणून पंथाचे तीर्थक्षेत्र आणि ही चार झाली पंथाचा देव पंथाचे संत पंथाचे ग्रंथ पंथाचे तीर्थक्षेत्र आणि वारकरी पंथाचे साधना आहे कोणती साधना आहे हा वारकरी पंथाची साधना आहे नामचिंतन तुम्ही कधी कुठे कसाही असाल तुम्हाला नामचिंतन करता येतं नाम काळवेळ उच्चारिताना हरि ओम काळवेळ नाम उच्चारिता राई काळवेळ नाम उच्चारिता काळवेळ नाम उच्चारिता राई काळवेळ उच्चारिता नाही काळवेळ उच्चारिता नाही काळवेळ उच्चारिता नाही काळवेळ उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी उधारती दोन्ही पक्ष पायी उधरती उधरती पक्षपाती हरिमुखे म्हणा 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 हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा नामचिंतन करण्याकरता कुठल्या काळ वेळेची गरज नाही हरिपाठामध्ये ज्ञानोबराचं हा काळ वेळ नाम उच्चारत तुम्ही कुठेही कसंही कोणत्याही अवस्थेत असाल तर आपल्याला नामचिंतन मंडळी करता येतं हाताने टाळी वाजवता येते म्हणून सांगू का टाळी वाजवण्याकरता एक हाताला दुसऱ्या हाताची मदत करता घेतल्याशिवाय टाळी वाजवता येत नाही ऐका म्हणून उजव्या हातानं डाव्या हाताला मदत करावी आणि डाव्या हाताने म्हणून एक सहाय्य करू अवघे धरू हे दोन हात जर टाळीच्या माध्यमातून एकत्र आले तर दोन हात चार हाताला सुखी करू शकते चार हात अजून त्या हाताला सुखी करू शकते एक घर दुसरं घर तिसऱ्या एक गाव दुसऱ्या गावाला जग सुखी होऊ शकतं महाराज हा आपल्या हातामध्ये आहे म्हणून हातानं टाळी आणि मुखानं नाम करे टाळी बोला मुखी नाम एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी एकच टाळी झाली भागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया या महापुरुषांनी वाळवंटामध्ये टाळी वाजवली ह्यांनी अधिकार नामचिंतन केलं टाळी वाजवली मग आपल्याला सांगितले सांगू का पण आपण एकमेकाला सहाय्य करायच्या भूमिकेत नाही आपण टाळी कशी वाजवणार
ब्रह्मदेवाचा मानसपुत्र आहे कश्यप, आणि कश्यपाच्या 2 पत्न्या आहेत, दिती आणि आदिती. दितीची मुलं राक्षस आहेत, आदितीची देव आहेत. ऐका, राक्षसांच्या वाट्याला नेहमी दुःख आलेलं, देवांचं आपलं बरं चाललं होतं. हे दोन्ही सावत्र भाऊ आहेत. एकदा ब्रह्मदेवाकडे गेले आणि राक्षस सांगतात देवांचंच बरं आणि आमच्याच वाट्याला दुःख का. ब्रह्मदेव सांगतात तुमच्या नशिबाला ते आलं तर काय करायचं. नाही नाही, पण आमच्या वाट्याला इतकं वाईट दुःख प्रसंग का. राक्षसांची तक्रार ऐकली ब्रह्मदेवानं आणि मग ब्रह्मदेव सांगतात एक काम करा, उद्याच्याला तुम्हाला जेवायला बोलवतो, देवाची पंगत आणि राक्षसांची पंगत होईल. आणि सगळी जेवायला उद्या आली, पण राक्षस उतवळी जात आहे. राक्षस ब्रह्मदेवाला म्हणजे आजोबा आधी आम्ही जेवायला बसणार. नंतर देवाची पंगत. सगळ्या राक्षसाच्या पंक्ती बसल्या गेल्या आणि पात्र वाढली गेली. मिष्टान्न ब्रह्मदेवाच्या घरचं जेवण आहे. सगळे राक्षस जेवायला बसले, पण ब्रह्मदेव सांगितले थांबा, एक 8 आहे आणि ते 8 पूर्ण करून तुम्ही जेवायला बसायचं. आता ते राक्षस आहेत. राक्षस काय वदनी कवळे घेता म्हणणार आहेत का, पाण्याचं वासुदेव देणार आहेत का, कोण डायरेक्ट जेवायला बसतील. थांबा, एक काम करा, एक 8 आहे, जेवण पोटभर करायचं, पण 15 मिनिटाचं टायमिंग आहे आणि हात कोपरात न वाकवता जेवण करायचं. हा हात कोपरात न कांबीनं कळकाच्या बांधला जाईल. सगळ्या राक्षसांचे हात बांधले, सगळ्या राक्षसांचे हात बांधले. पात्रात तर वाढलं होतं, मिष्टान्न होतं, हातातलं सांगतो. आणि मग सगळे बांधल्यानंतर पात्रात मिष्टान्न वाढली गेली, जेवायला बसा. त्यांनी काय पुंडलिका केलंय का काय. पात्रातलं वाढण्याकरता असा गुलाबजामू पाकातला घेतला, पण वाकतच नव्हतं. मला वाटतं जीसीपीचा शोध ह्याच्यानंच लागलाय. वाकण्याकरता घ्यायचा कसा हे वाकणच. तसा एका राक्षसाने वर टाकला, कॅत आला नाही, नाकातच गेला, कुणाच्या डोळ्यात गेला, तोंड बरबटली, जेवण झालं. राक्षस उठली आणि देवाकडे तक्रार केली, आम्हाला जेवायला बोलवलं, आम्हाला जी आट घातली तीच आता देवाच्या पंक्तीला आट घाला. तशीच आट घाला. ब्रह्मदेव म्हणले काळजी करू नका. आणि देवाची पंगत मंडप स्वच्छ केला. मिष्टान्न पात्र वाढली, मिष्टान्न वाढले गेले. देवाच्या 2 लाईनी बसल्या. इंद्रादी देव जेवायला बसलेले आहेत आणि राक्षस सगळी डोकत होती. ब्रह्मदेवाला आजोबाला सांगितलं आम्हाला जी आट जेवताना घातली तीच आट ह्यांना पण घालावी लागेल. ब्रह्मदेवाने सांगितले सगळ्या देवाचे हात बांधा. मगाशी राक्षसांना जी आट घातली तीच आट तुम्हाला पण जेवताना हात कोपरात वाकवायचे नाहीत. कळकाच्या कामीनं हात बांधले जातील आणि 15 मिनिटाच्या टायमिंग मध्ये पूर्ण जेवण करायचं. ठीक आहे. आणि सगळ्या देवांचे हात बांधले आणि देवांच्या 2 लाईनी बसलेल्या आहेत. बसलेल्या लाईनीमध्ये सुरू करायचं का, आज्ञा घेतली ब्रह्मदेवाची. आणि नंतर सगळ्या देवांनी सांगितलं ठीक आहे करा सुरू. देवाच्या 2 लाईनी समोरासमोर आहेत. हात वाकवलाच नाही. पुढच्या बसलेल्या देवाने देवचं पात्र समोर ओढलं आणि त्याच्या समोरच्याने समोर ओढलं. दोघं जवळ आली. समोरच्याच्या ताटातला घास समोरच्याच्या मताप्रमाणे त्याच्या तोंडात घातला आणि समोरच्याने त्याच्या तोंडातलं घात त्याच्या तोंडात घातला. 15 मिनिटं माझ्याकडे काय बघता, 10 मिनिटात नुसती जीवली नाहीत, टपरून जीवली. राक्षस डोकत होती म्हणले असला आम्हाला आयडिया लक्षात आलीच नाही. येईल कशी, सहकार्याची भावनाच नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे सहकार्याची भावना आहे ना त्याच्याकडे हात सुखी होऊ शकतात. या हातामध्ये आहे आपण जगन्नाथाला जोडू शकतो, आपल्या घर जोडू शकतो, गाव जोडू शकतो, आपल्या हातामध्ये आहे. हा म्हणून एक सज्जन महात्मा गाव अख्खं वंदन करायचं. गाव त्या सज्जनाला वंदन करत होतं. BA शिकलेली 4 मुलं आली म्हणली अख्खं गाव त्या सज्जन महात्म्याला गुरुला त्या गुरुवाला मानतं. त्याच्या इच्छा त्याच्या मताप्रमाणे वागतात. रोज त्याला नमस्कार घालतात. आम्ही एवढं शिकून आम्हाला कोण नमस्कार घालत नाही. त्या 4 मुलांनी गावासमोर सांगितलं आमच्या 2 प्रश्नांची उत्तर जर त्या पुजाऱ्याने दिली सज्जन व्यक्तीनं तर उद्यापासून त्याला नमस्कार घाला. आणि तो जर नापास झाला तर त्याला नमस्कार घालायचा ना, आम्हाला नमस्कार घालावं लागेल. ठीक आहे. बोलवला त्याला. गाव जमलं. आणि ऐका ह्या 4-5 जणांनी त्याला प्रश्न विचारला. हे बघ आमच्या हातामध्ये माशी आहे आणि ही माशी अशी धरली आम्ही, ती जिवंत आहे का मेलेली, ह्या प्रश्नाचं उत्तर तू दे. बरोबर दिलं तर तुला उद्यापासून गाव पुन्हा वंदन करेल. पण उत्तर चुकीचं दिलं तर तुला गाव वंदन करणार नाही. बोल पटकन. त्यानं उत्तर द्यायला सुरुवात केली. ऐका
माशीचं जगणं किंवा मरणं तुमच्या हातात आहे. कसं? तो सज्जन माणूस एका गावचं नाही 12 गावचं पाणी पिऊन आला होता. तुमच्या मुठीतली माशी, तुम्ही जर जिवंत आहे ह्यांनी आधी ठरवलं होतं, जिवंत आहे म्हटला की हळूच आतल्यात मारायची, मेलेली दाखवायची, आणि मेलेली म्हटलं की जिवंत दाखवायची आहे अशी पोकळीतली. कसंही उत्तर दिलं तर निकाल आपल्याच बाजून लागला पाहिजे. त्यानं उत्तर दिलं, ह्या माशीचं जगणं किंवा मरणं तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही मताप्रमाणे तुम्ही मारू शकता आणि त्याला जिवंतही ठेवू शकता. तसं आपल्या हातात देव माणूस व्हायचं का राक्षस माणूस व्हायचं, टाळी वाजून भगवंताची प्राप्ती करायची का न टाळी वाजवता आणि पुन्हा चौऱ्यांचे लक्ष येण्यात गुरु पडायचं, हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. तुकोबाराय म्हणतात, विनंती करतो काय करा, हातानं टाळी वाजवा. करे टाळी बोला मुखे नाम, टाळी बोला मुखे नाम. म्हणून हातानं टाळी वाजवा आणि मुखानं नाम घ्या. महाराज, आम्ही नाम घेऊ, भगवंताचं नामचिंतन करू. नामचिंतन ही वारकरी संप्रदायातली साधी सोपी पद्धत आहे. ऐका, तुका म्हणे सोपी केली पायवाट, पंढरी वैकुंठ भूमीवरी सोपी पायवाट आहे. भक्तीची वाट ही राजमार्ग आहे. एखाद्या गावाला जाण्याकरता अनंत वाटा असतात. काही पाऊल वाटा असते, काही झाडातली वाट असते आणि काही सुसाट डांबरीची वाट असते. ऐका, अवघड आणि मोडून वाटा जायचं नाही, राजमार्गाच्या वाटन जा. योग मार्गाची वाट कठीण, योग याग तपे केली तयाने अमुपे, सर्व साधनांचे चार भव सिंधू उतरी पार, नाम साराचे हे सार, नाम साराचे हे सार, नाम साराचे हे सार, नाम साराचे हे सार. शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर, उत्तम उत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम. शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर, उत्तम उत्तम. नाम साराचे हे सार, शरणागत यम किंकर, नाम उत्तम आहे, उत्तमा उत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम. वाचा 4 प्रकारचे, परापश्यंती मध्यमा वैकरी. सांगू का, 84 लक्ष येऊन 4 खाणे 3 गुणामध्ये. बोलण्याची भाषा फक्त मानवालाच आहे, इतरांना नाही. बोलता येतं, पोपट बोलतो पण शिकवलं तेवढंच, पण बोलण्याची भाषा मनुष्याला आहे. म्हणून त्याने बोलावं, चाचा आणि मवाळ, मितुल्या आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. एक करावा विठ्ठल जीव भावे, करावा विठ्ठल जीव भावे, गरबा विठ्ठल जीव भावे. येणे सोसे म्हण झाले हाव भरी, येणे सोसे म्हण झाले हाव भरी, येणे सोसे म्हण झाले हाव भरी, येणे सोसे म्हण झाले येणे तोते मन झाले हाव भरी, येणे तोते मन झाले हाव भरी, येणे सोसे म्हण झाले हाव भरी, येणे सोसे म्हण झाले हाव भरी. झाले हाव
नामचिंतन करा. कोणतं नाम घ्या? ऐका, भगवंताचं नाम घ्या. जगाच्या पाठवी एकच नाम आहे, एक तत्व नाम दृढधरी मना हरुची करुणा. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही आता. अनेक देवाचे एक धरिला चित्ती आम्ही रुक्माईच्या पद. महाराज हातानं टाळीन मुखानं नाम घ्या, पण नेमकं कोणतं? तो कोराय म्हणतात. हा, जेने विठ्ठल मात्रा घ्यावी, विठ्ठल नाम घ्या, याच्यापेक्षा दुसरं कोणतं नाही. वारकरी संप्रदायाचं भेद आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मग अभंगाच्या दुसऱ्या चरणात नामचिंतन कोणतं करा हे तुकोबाराय सांगता. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा, 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 विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा. हा सुख सोहळा स्वर्गी, सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हे विठ्ठल 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 मना वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा, विठ्ठल 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 मना वेळ वेळा. नामचिंतनाची व्याख्या सांगताना सांगता तुम्ही विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. सतत तुम्ही विठ्ठल विठ्ठल मंत्राचा नामजप करा. तुकोबाराय विनंती करून सांगताय. म्हणून सांगू का, काय विठ्ठल मंत्राची फलप्राप्ती आहे? पापाची पर्वत जळून जातात. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती. मनुष्य जन्म संपन्न बनण्यापेक्षा सफल बनण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अलीकडं लोकांकडे पैसा अडकानं घरादारानं माणसं संपन्न बनली, पण भक्तीने माणसं सफल बनतात. त्यांची सरली येरधार झाला सफल व्यापार. नामचिंतनानं हा जीव सफल होत असतो. ज्ञानोबराय म्हणतात, मी सफल झालो. हा, आजी संसार सफल झाला गे माये, देखिएली पाय विठोबाचे, देखिएली पाय विठोबाचे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. ज्ञानोबरायांची व्याख्या आहे. मला पुन्हा पुन्हा त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यावं वाटतं. म्हणून सांगू का, ABP न्यूजला मध्ये आलं होतं. न्यूजला ब्लड सर्क्युलर नॉर्मल नसेल, कोलेस्ट्रॉल वाढलं
आणि जर छातीतलं ब्लड सर्क्युलर नसेल तर एखादी वाहिनी चॉकअप झाली तर हृदय धडपडतं आणि अटॅक येण्याची शक्यता असते. आणि त्यांनी एक संशोधन केलं, विठ्ठल म्हणल्याबरोबर दणका बसतो आणि ब्लड सर्क्युलर नॉर्मल होतंय. त्यामुळं कमीत कमी आपली तब्येत तंदुरुस्त राहण्याकरता तरी विठ्ठल म्हटलं. वारकरी संप्रदायाचे नामच साध नाही विठ्ठल, पण तुम्ही व्यवस्थित नॉर्मल राहण्याकरता तरी विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 बोला बोला विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 सर्वांनी बोला. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. मी विठ्ठलाचा मी विठ्ठलाचा. टाळी वाजवा एकदा का. ऐका, भजनाशिवाय मनुष्य जन्म अपूर्ण आहे. माशानं पाण्याला शरण जावं तरणोपाय नाही, त्याशिवाय त्याला तरणोपाय नाही. लेकरानं आईला शरण जावं, हा. नदी नाल्यातल्या पाण्यानं सागराला शरण जावं आणि जीवानं देवाला शरण जावं, हा. आयुष्य तोपर्यंत परिपूर्ण नाही, ते अपूर्ण आहे. शरण जावं, अखंड भगवंताचं चिंतन करावं. ऐका, पुण्याच्या राशी एकत्र करून इंद्रचंद्र पदाला जाता येतं, पण स्वर्ग लोकामध्ये रंभा उर्वशी गायन आहे, कल्पतरूच्या बागा आहेत, चिंतामणी आहे, मलमूत्र विरहित जीवन आहे, अमृत प्यायला आहे, पण तिथं विठ्ठल भजन नाही. तिथं कीर्तन करता येत नाही. तुम्ही म्हणता रे तुम्हाला कसं काय माहिती, मी मागल्या आठवड्यात तिकडच होतो 2-3 दिवस. अहो हे साधू संतांचं प्रमाण आहे. हा सुख चोळा स्वर्गी नाही. स्वर्गाला भजन म्हणण्याचा अधिकार नाही, त्याला प्रमाण स्वर्गातली लोक म्हणतात आम्हाला भजन करण्याकरता इथं जन्म मिळावा. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोके व्हावा जन्माम्हा. हे प्रमाण असं सांगतं की तिथं भजन नाही. इथं येऊन मृत्यू लोकात करणार काय. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तने अनंत गावो गीती. म्हणून हा सुख चोळा स्वर्गी नाही हिता आहे तोपर्यंत काय करा, हातानं टाळी आणि मुखानं नाम. नुसतं विठ्ठल नाही, वारकरी पंथातली कीर्तनातली पद्धत अशी आहे, विठोबा रुक्माई ह्या भजनानं बदली आणि कीर्तनाची चाल होत असते. म्हणून मोठ्या टाळ्या वाजून मोठ्या प्रेमानं भजन विठोबा रुक्माई. भरत 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 अनारसे जय जय विठोबा रुक्माई.
हरी विठोबार कुमार हरी विठोबार कुमार कुमाजी विठोबार कुमाजी बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान स्वामी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज नमो पार्वती पते हर महाराज विठ्ठलच नाम जपाव का ऐका तुकोरा म्हणतात कोणताही जपा कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा प्रामाणिक मार्ग वैकुंठाचा सांगता तुम्ही कृष्ण म्हणा विष्णू म्हणा हरे म्हणा तुम्हाला सांगू का इस्कॉन संप्रदायाचे एक भजन आहे इस्कॉनवाले हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे एवढाच भजन म्हणतात करतात राम आणि कृष्ण हे पूर्णोत्तम अवतार आहेत अखंड भजन करतात आणि काय संस्कार आहेत त्यांच्यात एखाद्या परपुरुषाबद्दल बोलताना जय श्रीकृष्ण प्रभूजी म्हणतात आणि मुलांबद्दल बोलताना जय श्रीकृष्ण माताजी हा आणि फक्त हरे कृष्ण हरे राम या भजनाच्या पलीकडे भजन म्हणत नाही कृष्ण विष्णू हरे गोविंद गोपाल मार्ग हा प्रांजळ वैकुंठ महाराज कुणी म्हणावं सर्वांनी म्हणावं पशु असेल प्राणी असेल सर्वांनी म्हणा सकळाची येते आहे अधिकार कलियुगे उद्धार यारे यारे लहान थोर म्हणून सांगू का भगवंताचं नाम किती चांगले नाम चांगले चांगले माझे कंठे राहू बोले कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षसांचा उद्धार आणि कपी म्हणजे वानरांचा उद्धार वानर योनीमध्ये चैत्र महिन्यातल्या आणि पौर्णिमेला अंजनी मातेच्या तपासाठी महारुद्र मारुत्राया भगवान शंकराचा अवतार पोटी आलेले आहेत अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी म्हणून आज चैत्र शुद्ध पौर्णिमा आहे ऐका आणि म्हणून चैत्र महिना प्रतिपदेला 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडवा तिथून सुरुवात झाली तर चैत्र महिन्यातल्या 9 अखिल विश्व ब्रह्मांड नायक आणि भगवान परमात्मा आणि राजा दशरथा कौशल्याच्या मातेच्या पोटी रामनवमीच्या दिवशी महाविष्णूचा अवतार प्रभू रामरायाच्या रूपाने अवतीर्ण झालेले आहेत राजा दशरथाला मूत्रप्राप्ती नव्हती श्रावण बाळाच्या आई वडिलांनी शाप दिला आणि ऐका माझा श्रावण बाळ ब्रह्महत्या झाली राजा दशरथाकडून पुत्र शोकाने आम्ही प्राणत्याग करतोय पण एक दिवस तुला सुद्धा पुत्र शोकाने प्राणत्याग करावा लागेल शाप लागला याचा दुःख झालं पण शाप पुत्राचा लागला दुसऱ्या बाजूने आनंद झाला शापाने का होईना मुलं होतील म्हणून पुत्र कामेष्टी यज्ञामध्ये पायस नावाचा प्रसाद मिळाला आणि त्यात वशिष्ठाने सांगितलं 3 राण्यांना तात्काळ द्या असं घेतला प्रसाद आणि राजा दशरथाने त्याचे 3 भाग केले एक कौशल्याला दिला एक सुमित्रेला दिला आणि एक कैकेयीला दिला पण कैकेयी मातेच्या सौंदर्यपणाचा अहंकार मनात असल्यामुळे कैकेयी मातेने खायच्या आत विचार करायचे की हा प्रसाद मी तर आवडते आहे आधी मला द्यायचं सोडून थोरल्या कौशल्याला दिला सुमित्रेला दिला 3 नंबरला मला दिला विचार करू लागली आणि विचार करताना आधीच सांगितलं होतं विघ्न येण्याची शक्यता आहे लवकर तो भक्षण करा तेवढ्यात कैकेयी मातेच्या हातातला जो प्रसाद आहे ती गहार आकाशातून आली पिंडघारीने झडपिला पिंडघारीने झडपिला पिंडघारीने झडपिला पिंडघारीने झडपिला अंजनीने तो सेविला अंजनीने तो सेविला अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासा
ग्रंथ होते भगवान शंकराचे तिच्या हातामध्ये आयताच पडला. आता मात्र कैकई मातेच्या हातातला पिंड गाहरी नेल्यामुळे आक्रोश करू लागल्या. माझ्या सौतीला मुलं होतील, मी पुत्रक राहील, आता माझं कसं व्हायचं, हांबाडा पडला. आणि तेवढ्यात कौशल्या मातेने भक्षण करायचा जवळ घेतलेला तो मागे घेतला आणि त्या पिंडातनं पुन्हा एक तुकडा काढला आणि कैकईला दिला. मधव्या सुमित्र मातेनं बघितला, थोरल्या साहेबांनी दिलाय, आपण दिला पाहिजे. तिने बी एक काढला तुकडा आणि कैकईला दिला. कौशल्याच्या अर्ध्या पिंडाचा राम, सुमित्रेच्या अर्धा पिंडाचा लक्ष्मण आणि दोघातला अर्धा अर्धा पिंड कैकईला दिल्यामुळं त्याचा भरत आणि शत्रुघ्न ही चौघा अर्धा अर्ध्या पिंडाची. आणि अंजनी मातेने तप केलं म्हणून मारुतराय एका पिंडाचा. तो मारुतरायात अंजनी मातेच्या पोटी चैत्र शुद्ध पौर्णिमेची सूर्योदय समयाशी अंजनीच्या तपासाठी म्हणून महारुद्र प्रगटले. अशा प्रकारे आज त्यांचा जन्म झाला आणि त्याच मारुतरायाने अखंड रामनामाचा जप केला बरं का. हा म्हणून सकळाशी येते आहे अधिकार. वानराच्या योनीला जन्माला येऊन सुद्धा त्रेतायुगापासून मारुतीने जप केला, द्वापार युगातही जप. आज सुद्धा कलियुगात सुद्धा ती लोक जप करतात. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून नामाच्या जवळ चार मुक्ती आहेत, समीपता, सलोकता, स्वरूपता, सायुज्यता. आणि हे धर्मशास्त्र सांगतं, वेद सांगतं. चहुवेद जाण शाही शास्त्र कारण, 18 पुराण हरीशी गाती. काय सांगतात वेद ग्रंथ पुराण? हेच सांगतात भगवंताच्या नामाच्या जवळ चार मुक्तीत अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती, तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती. तुका म्हणे नामा चारी मुक्ती, चारी मुक्ती. तुका म्हणे नामा पाची चारी मुक्ती. कैसे बहुत ग्रंथी बोलियले, ऐसे बहुत ग्रंथी बोलिये. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. ऐसे बहुत क्रांति बोलियले, ऐसे बहुत क्रांति बोलियले, ऐसे बहुत क्रांति बोलियले. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. सोहळा स्वर्गीना, सुख सोहळा स्वर्गीना, स्वर्गीना, स्वर्गीना. स्वर्गीना, स्वर्गीना, स्वर्गी
स्वर्गिणा सुख सोहळा स्वर्गिणा विठ्ठल विठ्ठल मना वेडोविला विठ्ठल विठ्ठल मना वेडोविला मना नामापाशी चारी मुक्ती आईचे बहुता ग्रंथी बोलिले विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोला स्वर्गे नाही ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराजाने
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली महाराज. पहिल्या दिवसाची सेवा आहे. सुरुवात कराय थोडा उशीर म्हणून 11च्या पुढे 5-10 मिनिटं गेलो. 11ला थांबायलाच पाहिजे. पारायण मंडळाचे मनपूर्वक आभार. ज्यांचं ज्यांचं योगदान या सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी आहे. सर्व अन्नदाते अर्थदाते सर्वांचं मनपूर्वक आभार. आज पौर्णिमा आहे. मारुतरायाला यश गुण प्रभू रामरायाने दिला. मारुतीची उपासना करणाऱ्याला आजही अपयश आलं नाही, येत नाही. यशे गौरविला मारुती, म्हणून आज मारुतरायाने सर्वांवर कृपा करावी. सर्वांचं दर्शन घेतो. गायक वादक पूजने महाराजच समोर आहेत. इकडं आणखीन काळे महाराज आहेत. सगळे महाराज मंडळी सर्वांचं मनपूर्वक आभार. हार्मोन वादक बापू शुभम महाराज, नंतर पकवाज वाजवाय बसलेले आधीचे महाराज हरिभक्तीपरायण मारुती महाराज पुरी आणि सर्व शिट्टीमारे सर्वांचं मनपूर्वक आभार. सर्वांचं दर्शन घेतो. इथं दर्शन करण्यापेक्षा मी इथून तुमचं घेतो, तुम्ही तिथून माझं घ्या. हात जोडा. राम 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 राम. तुकाराम 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 जगत तुकाराम तुकाराम. महाराज की. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलेले कुरे वेडे वाकोडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. नाही उच्चारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा माया करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की